1,00,000 2,00,000 महिन्याला पैसे आल्यानंतर चेंज तर होणारच. थोडंसं हे आलं की बघा ह्या करतात मग मी का नाही करू शकत. आणि त्यामध्ये आम्ही एक तर लॉसमध्ये जात होतो आणि त्यामध्ये कोरोना आला. तर कोरोनाच्या काळामध्ये की तुझ्या आई वडिलांची परिस्थिती तर चांगली दिसती आणि मग जाणून घ्यायचं असतं की नक्की पैसे मिळतात का, मिळतात तर किती मिळतात, कोणाला किती मिळतात, मग मी सुरुवात करावी का, मला पैसे मिळतील का. पण सगळ्या गोष्टी करायची माझी तयारी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने आम्ही सुरुवात करतोय. हॅलो, कसे आहात सगळेजण. आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर काही दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की मी यूट्यूबमधून किती पैसे कमवत असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट करा. खूप जणींच्या त्यावरती कॉमेंट्स आल्या होत्या, पण मला काही व्हिडिओ बनवणं झालं नाही. आता हे याच्यासाठी नाही की मी आता पैसे कमवते आणि त्याचं मला शो ऑफ करायचं आहे किंवा सगळ्यांना सांगायचं की मी एवढे पैसे कमवते, त्यासाठी नाही. तर व्हिडिओ बघणारे सुद्धा माझ्यासारखे काही यूट्यूबर्स असतात, काही नवीन असतात, काही जणांना यूट्यूब चॅनल सुरू करायचा असतो आणि मग जाणून घ्यायचं असतं की नक्की पैसे मिळतात का, मिळतात तर किती मिळतात, कोणाला किती मिळतात, मग मी सुरुवात करावी का, मला पैसे मिळतील का. कारण हा माझा अनुभव आहे. मी सुद्धा ना अशा कुणाचीही व्हिडिओ माझ्या समोर आली ना की यूट्यूबमधून किती पैसे मिळतात, मी त्यांची व्हिडिओ लगेच बघायचे आणि बघितल्यानंतर एक मोटिवेशन पण मिळतं की हां तिला एवढे पैसे मिळतात ना तर मला पण मिळतील. हा एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण नव्याने एक सुरुवात करतो. तर त्यासाठीच मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये. हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे की मी यूट्यूबमधून किती पैसे मिळवते, त्याचसोबत मी एक नवीन सुरुवात करणार आहे. हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं. ती सुरुवात काय असणार आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता ह्यासाठी तर कॉमेंट्स यायच्यात की तू यूट्यूबमधून किती पैसे कमवते, पण मला ना याआधी खूप या पण कॉमेंट्स यायच्या की तुझ्या आईवडिलांची परिस्थिती तर चांगली दिसतीये. आता एवढंच त्यांचा प्रश्न असायचा, पण त्यावरतून समजून घ्यायचे मी की त्यांना असं म्हणायचं की तुझी परिस्थिती अशी काय. तर आपले आईवडील असतात, त्यांची जी परिस्थिती असते ना त्याच्यापेक्षा ती चांगलीच परिस्थिती बघून आपल्या मुलीचं लग्न करतात, तिला तसं बघून देतात. तर माझ्या आईवडिलांनी सुद्धा तेच केलं होतं. मिडल क्लास फॅमिली आहे आमची, तिकडची पण इकडची पण. तर तसेच फॅमिली त्यांनी मला बघून दिली. फायनान्शियल कंडिशन चांगली होती आणि फॅमिली तर तुम्हाला माहितीच आहे, माझी सासू सासरे या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी मला दिलं होतं. लग्नात मला त्यांनी सोनं घातलं होतं, आईवडिलांनी पण घातलं होतं. माझा नवरा तर एवढा हौशी की मला ज्या गोष्टी हव्या ना त्या सगळ्या ते घेऊन द्यायचे. सगळं काही छान छान होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी ना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्याच आहे, पण तरीसुद्धा ना या सगळ्या गोष्टी मी पुन्हा एकदा थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला तर माहिती आहे की खूप दिवस मी बेबीसाठी स्ट्रगल केले. त्यासाठी माझी ट्रीटमेंट सुरू होती आणि प्रेग्नन्सीसाठी जी ट्रीटमेंट घेतात ना त्यासाठी किती खर्च येतो, ज्यांनी केला असेल, घेतल्या असतील ट्रीटमेंट त्यांना माहिती आहे. तर तो खर्च तर आम्हाला सुरूच होता. पण माझ्याकडे एक हे होतं की मला काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये, काहीतरी केलंच पाहिजे. या गोष्टीने आम्ही बिझनेस करायचा विचार केला. बिझनेस काय करायचा, तर पहिल्यापासूनच मला कपड्यांमध्ये, क्लोथिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. शॉपिंग करायला मला खूप जास्त आवडतं आणि त्यात मी जे कपडे घालायचे त्यावरती बऱ्याच जणींच्या मला अशा कॉम्प्लिमेंट यायच्या की तुझी साडी खूप छान आहे, तुझे ड्रेस खूप छान आहेत, माझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे, असं त्यांचं मत यायचं. आणि मग त्यांनी मला सजेस्ट केलं की तू एखादं दुकान टाक, तुझं दुकान चालेल, कारण त्यांना माझे कपडे जास्त आवडायचे. मग त्यावरती आम्ही निर्णय घेतला की हां ठीक आहे, आपण क्लोथिंग बिझनेस सुरू करूया. बिझनेसमधला काहीही अनुभव आम्हाला नव्हता आणि मग आम्ही ठरवलं की बिझनेस करायचा. एक मोठी चूक झाली की छोट्यापासून सुरुवात आपण करायला पाहिजे. अनुभव येत जातो आणि मग आपण त्या गोष्टी करतो. तर आम्ही खूप मोठं शॉप सुरू केलं. ही आमची मोठी चूक झाली. एक तर आम्ही मोठं शॉप सुरू केलं, त्यामध्ये सगळेच होतं, किड्सवेअर, लेडीज, साड्या वगैरे. आणि त्यानंतर दुसरी आमची जी चूक झाली ते आमचं ठिकाण चुकलं. आम्ही लोकेशनचा एवढा विचारच केला नाही की आपलं दुकान अशा ठिकाणी पाहिजे की लोकांना समोरून दिसलं पाहिजे. आमचं दुसऱ्या मजल्यावरती दुकान होतं. एक तर ते कुणाला समजतच नव्हतं. जे आपल्याकडे कस्टमर यायचे ते रिपीट यायचे, पण नवीन कोणाला माहीतच होत नसायचं आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचूच शकत नव्हतो. तर हा मोठा प्रॉब्लेम होता आमचा. त्यामुळे ते दुकानमध्ये ना आम्ही थोडं लॉसमध्ये जायला लागलो. आता जे आम्ही दुकान टाकलं होतं त्यामध्ये आम्ही सगळी जी आमची आमचं सेविंग्स होते ते घालवले. दागिने माझ्याकडे होते, मी तुम्हाला सांगितलं, माझ्या आईवडिलांनी पण घेतलेले, माझ्या नवऱ्याने पण मला काही गोष्टी घेतलेल्या होत्या. सगळं काही आम्ही त्या दुकानामध्ये लावलं. त्याचा मेंटेनन्स खूप जास्त होत होता आणि त्यामध्ये आम्ही एक तर लॉसमध्ये जात होतो आणि त्यामध्ये कोरोना आला. तर कोरोनाच्या काळामध्ये तर माहिती आहे कशी परिस्थिती होती. आता बिझनेसमध्ये तर आपण लॉसमध्ये जातोच आहे, तर तेच करत बसण्यात काही अर्थ नाही. असा विचार करून आम्ही ते बंद करण्याचा निर्णय घेतला. ते बंद झालं, पण म्हणतात ना की एकदा आपल्या मागं अडचणी यायला लागल्या ना तर त्या सगळीकडून येतात, एक नाही. ते आमचं लॉसमध्ये, त्यात असं पण होत गेलं की आम्ही शेतीमध्ये पण लॉसमध्येच जात चाललो. कारण केळी लावली तर केळीला रेटच नाही, एखाद्या वर्षी पाणीच नाही, या अशा सगळ्या गोष्टी आमच्यासोबत घडत चालल्या.
चांगली गोष्ट जी झाली होती ती म्हणजे अभि आमच्या आयुष्यात आलता. एवढं सगळं डोक्यामागे असताना आमच्यावरती कर्ज पण झालं, तर हे सगळं डोक्यामागे असताना आपली मेंटल स्थिती काय असू शकते हा तर तुम्ही विचार करू शकता. तर त्यामध्ये आम्ही होतो, पण तरीसुद्धा जिद्द नाही सोडली की हां आपल्याला काहीतरी करायचं आहे. अभि आला आमच्या आयुष्यात, हीच आम्हाला खूप पॉझिटिव्ह गोष्ट वाटायला लागली की एक गोष्ट तरी आपल्या आयुष्यात काहीतरी चांगली झाली आहे ना, मग इथून पुढे आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलंच घडणार हा विचार करून म्हटलं चला नव्याने सुरुवात करायची. काहीतरी करायचं हे तर डोक्यात चाललेलं होतं. यूट्यूबचं असं की मला यूट्यूबची पहिल्यापासून आवड होती. ज्यावेळेस आमचं शॉप होतं ना त्यावेळेस पण मला वाटायचं की मी एखादा यूट्यूब चॅनल क्रिएट करावा. मला आवड होती, पण असं असतं की लगेच आपल्याला घरचे सपोर्ट करत नाही. त्यांना माहिती नसतं आपल्याला त्या गोष्टीत आवड आहे, आपल्याला आहे, पण त्यांना माहिती नाही आहे की यातून काय मिळेल काय होईल. त्यामुळे लगेच तर कोणी सपोर्ट करत नाही. माझ्या घरचे सुद्धा मला सपोर्ट करत नव्हते सुरुवातीला, पण माझ्या जाऊबाई आहेत ना त्यांनी एक चॅनल क्रिएट केला. त्यांना रांगोळी काढायला खूप छान येते, DIY वगैरे करतात, तर त्यांनी त्यासाठीचा एक चॅनल क्रिएट केला. त्यांनी चॅनल क्रिएट केल्यानंतर मग माझ्याकडे थोडंसं हे आलं की बघा ह्या करतात मग मी का नाही करू शकत. मग ते त्यांच्यामुळे ना मला पण परमिशन मिळाली आणि मी पण माझा चॅनल क्रिएट केला. सुरुवातीचा माझा चॅनल होता कुकिंगचा चॅनल, जे आपण सगळेजण करतो. मी तुम्हाला सांगितल्यात या सगळ्या गोष्टी, पण तरीसुद्धा मला सांगावंसं वाटतं तुम्हाला की कुकिंगचा चॅनल मी सुरू केला. मी समोर येत नव्हते आणि माझ्या फेसलेस व्हिडिओ होत्या. पहिला चॅनल सुरू केला आणि लगेच सुरुवात केल्यानंतर पण आपल्याला काही छान व्हिडिओ बनवता येत नाहीत. तुमचं जसं आहे म्हणजे जे नवीन असतील त्यांना वाटतं की माझं असं होतं माझं तसं होतं, तर ते सगळ्यांच्याच बाबतीत होतं. माझ्या पण सुरुवातीच्या व्हिडिओ काही व्यवस्थित येत नव्हत्या, पण जेव्हा आपण व्हिडिओ बनवत जातो तेव्हा आपल्या लक्षात येत जातं की हे असं झालंय, हे असं दिसतंय, ते तसं होतंय, आणि मग आपण आपल्यामध्ये सुधारणा करत जातो. 30, 40, 50 व्हिडिओ टाकले मी त्या चॅनलवरती. नंतर मलाच समजायचं की हां हे बरोबर नाही वाटत आहे, मलाच बघायला नाही आवडत आहे व्हिडिओ, तर पुढच्याला काय आवडणार आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करत गेले. नंतर असं मला जाणवायला लागलं की आता माझ्या व्हिडिओ चांगल्या यायला लागल्यात पहिल्यापेक्षा. मी तो चॅनल डिलीट करून टाकला. मी सगळ्यांना सजेस्ट नाही करत आहे की तुम्ही असं करा, पण मी केलं होतं तसं. ज्यावेळेस मला कॉन्फिडन्स आला ना की आता माझ्या व्हिडिओ एकदम चांगल्या बनायला लागल्यात, मी तो चॅनल डिलीट करून टाकला आणि नवीन चॅनल क्रिएट केला की यूट्यूब थोडं सपोर्ट करतं. त्या चॅनल हिंदीमध्ये होता, चांगले व्ह्यूज यायला लागले. 2-2.5 महिन्यामध्ये माझा चॅनल मॉनिटाईज पण होऊन गेला. मॉनिटाईज झाला चॅनल आणि अर्निंग पण स्टार्ट झालं. पण तुम्हाला माहिती आहे ना यूट्यूबमध्ये येण्याआधी विचार करतं माणूस की हां मी भरपूर पैसे कमवणार, 1 लाख रुपये 2 लाख रुपये महिन्याला एवढे तर मला मिळालेच पाहिजे, याच विचाराने आपण यूट्यूब सुरू करतो. आता किती जरी म्हटलं माणूस की नाही मी माझ्या पॅशनसाठी करणार आहे, माझ्या आठवणी इथे जपून ठेवणार आहे, 50-60 व्हिडिओ टाकल्यानंतर ते सगळं जातं आपल्या डोक्यातून. ज्यावेळेस मोटिवेशन आपल्याला तेव्हाच मिळतं ज्यावेळेस आपल्याला पैसा मिळायला लागतो, आणि ते जर समोर असेल ना तर मग आपण ते कष्ट पण करतो. तर माझ्या बाबतीत तर तसंच आहे. ती खरी गोष्ट मी तुम्हाला सांगते. तर मी पैशासाठी म्हणूनच चॅनल क्रिएट केला होता, त्यासाठीच सुरुवात केलेली. हिंदी चॅनल होता, मॉनिटाईज पण झाला, व्ह्यूज चांगले येत होते, त्यावरती डॉलर्स जमा व्हायला सुरुवात झाली. आणि जेव्हा डॉलर्स जमा व्हायला सुरुवात झाले तेव्हा मी एकदम डिमोटिवेट झाले, कारण माझी स्वप्न तर कुठं होते लाखांमध्ये. मला 1 लाख मिळतील, 2 लाख मिळतील, पण मला एवढ्या व्ह्यूजवर एवढे डॉलर जेव्हा जमा व्हायला लागले ना त्यावेळेस मी एकदम डिमोटिवेट व्हायला लागले आणि मी चॅनलच व्हिडिओज बनवायचे सोडून दिले. आणि त्यावेळेस पण मी काही खूप कन्सिस्टंट नव्हते की मी रोज व्हिडिओ टाकेन असं नव्हतं, कारण बेबी छोटा होता, कुकिंगचं होतं माझं चॅनल. मला जसं होईल मी तशा व्हिडिओ टाकत जात होते. आणि त्यानंतर मी टाकायचं सोडून दिलं. मग विचार केला की आपण मराठी चॅनल क्रिएट करूया. मेकअप मला येतो, मेकअपचा मी कोर्स केला आहे, तर त्या संदर्भातल्या व्हिडिओ वगैरे आपण टाकायला सुरुवात करूया. तर त्यासाठीचा मी क्रिएट केला चॅनल. तो चॅनल पण 2-2.5 महिन्यामध्ये माझा मॉनिटाईज झाला. आणि मला त्याच गोष्टी करायच्या होत्या, काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, सगळं काही करायचं होतं. पण एखादी व्हिडिओ चालायची, एखादी नाही चालायची, असं होत होतं. चॅनल तर मॉनिटाईज झाला होता, पण काही समजत नव्हतं काय करावं. एखादी मी ब्लॉगची व्हिडिओ टाकली, त्याला व्ह्यूज आले. मग माझ्या लक्षात आलं की आपण ब्लॉग टाकले तर चालणार आहेत, पण ते मला करायला आवडत नव्हतं, कारण की वाटायचं की मी घरातल्या गोष्टी का दाखवायच्या. काही जणांच्या कमेंट्स येतात, पण ज्यांना नसेल आवडत ब्लॉग बघायला त्यांच्या कमेंट्स येतात की काही पण काय दाखवती. तर माझं पण सुरुवातीला तसं व्हायचं की मी काय दाखवू, की मी हे केलं म्हणून कसं दाखवू तुम्हाला. पण नंतर समजलं की हेच बघायला आवडतंय लोकांना, तर मी ते टाकायला सुरुवात केली. ज्या वेळेसपासून कन्सिस्टंट राहिले, रोज व्हिडिओ टाकायला लागली,
त्यानंतर 6 महिन्यानंतरच माझं पेमेंट पण सुरू झालं, मला पैसे पण मिळायला सुरुवात झाली. आणि तर हेच की माझं अर्निंग स्टार्ट झालं. म्हणजे ह्यात काय आहे, आपण रोज 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 गोष्टी करत गेलो ना तर आपल्याला सक्सेस मिळतं. आणि जसं जसं मला पैसे मिळायला लागले, आधी तर मी माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करत गेले. एक मोबाईल घेतला, एक छानसा माईक घेतला, कारण या गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहेत. हां, सुरुवात मी अँड्रॉइड मोबाईलपासूनच केली होती, तिथूनच मी चॅनल ग्रो केला, तिथूनच पैसे कमवले आणि त्याच पैशाने मी ही सगळी गोष्टींच्या खरेदी पण केल्या आणि चांगले चांगले कॉन्टेंट बनवायला सुरुवात पण केली. तर किती पैसे कमवते हे सांगण्याआधी मला एक आणखी गोष्ट तुम्हाला सांगायची, की ज्यावेळेस मी डिमोटिवेट झाले ना, की नाही मी एवढे पैसे तर यातून कमवूच नाही शकत, कारण माझं स्वप्नच होतं ना की मला ₹1,00,000 ₹2,00,000 महिन्याला पाहिजे, तेवढे तर मी नाही कमवू शकत. एवढे डॉलर यायला लागल्यावरती काय मी तेवढे पैसे कमवणार आहे. मग मी बंद केलं व्हिडिओ टाकायचं. पण नंतर असा विचार केला की मी काहीच नाही केलं तर मला काहीच नाही मिळणार आहे, मग मी काहीतरी केलं तरी मला थोडं तरी काहीतरी मिळेल. या विचाराने मी असा विचार केला की मला ₹10,000 महिन्याला मिळाले ना तरी चालेल, मी माझा स्वतःचा खर्च तरी त्यातून करू शकते. ह्यासाठी म्हणून मी पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. यावेळेस माझं काही मोठी स्वप्न नव्हती की मला एवढे पैसे पाहिजेत, तेवढे पैसे पाहिजेत. ₹10,000 महिन्याला मिळाले तरी बास झाले, या विचाराने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि माझं अर्निंग स्टार्ट झालं. आता मी किती कमवते हे पण तुम्हाला सांगते. डायरेक्ट नाही सांगणार, कारण की कोणीच सांगत नाही की डायरेक्ट पैसे किती कमवते. मला पाहिजे होते ₹10,000 महिन्यानं, तर त्याच्या 8पट 9पट पैसे मी सध्या कमवते. तर हे सगळं अर्निंग माझं यूट्यूबचं आहे. इन्स्टावरती पण मी आता टाकायला सुरुवात केली आहे. तिथे ऑडियन्स ग्रो होते, त्यामुळे तिकडून माझं अर्निंग नाही आहे. तिकडे फक्त कोलॅबच भेटतात, पण चांगले तिकडून पण अर्निंग होतं लोकांचं. माझं अजून तिकडून नाही आहे, इकडूनच माझं एवढं अर्निंग होतं आहे. तर मिळतात का पैसे? तर मिळतात, एवढे पैसे मला मिळतात. आणि लाईफस्टाईलमध्ये चेंज तर तुम्ही बघितलाच असेल. मागच्या 6 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओ बघा, आताचे व्हिडिओ बघा, कारण पैसे आल्यानंतर चेंज तर होणारच. आता काही जणींच्या ह्यावरती पण कमेंट येतात की यूट्यूबमधून पैसे मिळायला लागले म्हणून अशी झाली वगैरे. पण आता कष्टच माणूस त्यासाठी करतं की आपल्याला पैसे मिळावे आणि आपली लाईफ चेंज व्हावी. यात चुकीचं काय आहे? चुकीचं काही नाही आहे. कोलॅब आम्ही करतो, तर तिथे पण आम्ही इन्क्लुडिंग पेड प्रमोशन म्हणून लावलेलंच असतं. आणि चांगले जे प्रोडक्ट आहेत, मी स्वतः जे प्रोडक्ट खरं यूज करते त्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतच असते. त्यामुळे तुम्ही माझ्यावरती त्या गोष्टीसाठी रागाला जायचं तर काही प्रश्न नाही आहे. तर आत्ता ही सुरुवात झाली असं मी समजते की मी अर्निंग करायची आत्ता सुरुवात झाली आहे. इथून पुढे तर हे वाढतच जाणार आहे, याची मला गॅरंटी आहे. आता हे तर झालं की पैसे कमवायचं, पण आता मी नवीन सुरुवात काय करते, तर जी माणसाची आवड असते ना ती गोष्ट काही माणसाला सोडवतच नाही. जी आहे माझी कपड्यांची, मला क्लॉथिंग बिझनेस करायचा होता, तो मला खूप आवडत होता. आता ना हे मी पुन्हा चालू करायचा असा विचार केला आहे. आणि हे ह्याच्यासाठी की मला आवड आहे म्हणून, फक्त माझं पॅशन म्हणून मला ही गोष्ट करायची आहे. तर साड्याचा बिझनेस सुरू करावा हा मी विचार करते. आणि अशा साड्या फक्त मी सिलेक्टिव्ह पीसेस ठेवणार, जी साडी घातल्यानंतर वाव किती छान साडी आहे असा जो आपल्याला भावना येते ना, तेवढ्याच साड्या आपल्याकडे मिळणार आहेत. तर ही गोष्ट आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. यावरती तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं की मी हा बिझनेस सुरू करावा की नाही करावा, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही आहे महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची होती, की आपण नवीन बिझनेस सुरू करतोय, तो म्हणजे साड्यांचा बिझनेस. आणि त्याचं नाव काय द्यावं हे पण तुम्ही मला सजेस्ट करा, त्यातून आपण एखादं नाव ठरवूया. मी पण एक विचार केला आहे, ते पण मी लवकर तुम्हाला सांगेल. पण तुमच्या विचारांमध्ये काय काय नावं असतील ना ती पण मला तुम्ही सांगा. माझा विचार चालला होता की अक्षय तृतीयापासून आपल्या या नवीन बिझनेसची सुरुवात करायची. पण जो मी ऑर्डर देऊन आली आहे साड्यांच्या, आपल्याला जशा हव्यात तशा तर आपल्याला साड्या हव्यात ना, तर त्यासाठी मला ऑर्डर द्यावी लागली आणि त्या साड्या आपल्याकडे येणार. पण ते आतापर्यंत पॉसिबल झालं नाही, आल्या नाहीत आपल्यापर्यंत. त्यामुळे लवकरच आपल्या बिझनेसची सुरुवात होईल. माझ्या या यूट्यूबच्या करिअरमध्ये तुम्ही मला खूप छान साथ दिली आहे. तुमच्या खूप छान छान कॉमेंट्स येतात, वाचून मला खूप छान वाटतं. जेवढ्यांचे पॉसिबल होईल तेवढ्यांचे मी रिप्लाय पण देते. पण ज्यांचं नाही झालं ना रिप्लाय देणं, त्यांचेसुद्धा मी कॉमेंट्स वाचलेले असतात आणि ते माझ्या डोक्यात इथे राहिलेले असतात. तर तिथे तुम्ही मला खूप सपोर्ट केला आहे. या बिझनेसमध्ये पण तुम्ही मला सपोर्ट करावा अशी माझी खूप जास्त इच्छा आहे. हां, आता करायला गेल्यानंतर कोणत्याच गोष्टी सोप्या नसतात. त्यामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस येणार, काही काही अडचणी आहेत, ते करतानाच मला समजणार. पण सगळ्या गोष्टी करायची माझी तयारी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने आम्ही सुरुवात करतोय.
तर हे होती आमची नवीन सुरुवात. यूट्यूबचं पेमेंट पण मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला जर नवीन चॅनल क्रिएट करायचं असेल, तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये असाल तर नक्की कंटिन्यू करा, कारण खरंच हे चांगलं करिअर आहे. आणि आता असं झालं आहे की सगळ्या लोकांना माहिती झालं आहे की कॉन्टेंट क्रिएशन यामध्ये पण एक चांगलं करिअर बनू शकतं. ही चांगली गोष्ट आहे, त्यामुळे घरचे पण आता सपोर्ट करतात. त्यामुळे जर तुम्ही करत असाल नक्की करत राहा, मध्ये अजिबात तुम्ही सोडू नका. कन्सिस्टन्सी ठेवली ना तर नक्की यश आपल्याला भेटेल. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन मी तुमच्यासोबत घेऊन येईल. आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. बाय.